नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. तामिळनाडूतल्या एका लहानशा खेड्यात शिक्षक असलेले पेरुमल मुरुगन तमिळ भाषेतलं एक आश्वासक कादंबरीकार. वय सुमारे 47. या कादंबरीकारानं परवा जाहीर केलं, माझा मृत्यू झालाय. लेखक पेरुमल मुरुगन आता संपलाय. आता जो शिल्लक आहे तो फक्त हा देह, ज्या देहाला पोट आहे म्हणून काहीतरी उद्योग करावा लागेल. यापुढेही मी शिक्षक असेन, पण आता लेखक पेरुमल मेलाय. त्याने हे जाहीर केलं की सुसाईड नोट फेसबुकवर उमटली आणि भारतभर हलकल्लोळ झाला. मुरुगन यांनी जी कादंबरी लिहिली त्यामुळे कुठल्या तरी जातीच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी अक्षरशः झुंडशाही केली. या लेखकाला अवमानित करण्यात आलं. जात पंचायतीनं परस्पर त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. कादंबरीची होळी झाली आणि हे होत असताना प्रशासन अथवा सरकार अक्षरशः मूग गिळून गप्प बसते. एकीकडे ही सेन्सॉरशिप सुरू आहे आणि दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. प्रश्न असा आहे की पॅरिसमध्ये चार्ली हेब्दोच्या संपादक आणि व्यंगचित्रकारांचे होणारे खून आणि पेरुमल मुरुगन नावाच्या लेखकाची आत्महत्या यात एक सूत्र आहे का? एकीकडं अभिव्यक्तीची माध्यमं एवढी वाढत चालली आहेत आणि त्याच वेळी अभिव्यक्तीची कक्षा अरुंद होत चालली आहे. मग कधी ती फेसबुकवरची एखादी पोस्ट असो किंवा वेंडी डॉनिजरचं हिंदूंच्या इतिहासाबद्दलचं संशोधन असो, कधी पीकेवर बंदी घाला अशी मागणी असो, तर कधी एलिझाबेथ एकादशीसारख्या गुणी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी असो, आनंद पटवर्धन यांच्यासारख्या दिग्दर्शकाच्या राम के नाम या माहितीपटाच्या विरोधात झालेली हुल्लडबाजी असो, शिवाय हा जो विरोध असतो तो संसदीय मार्गाने कधीच व्यक्त होत नाही. तिथं असते झुंडशाही, तिथं दिसते ती सांस्कृतिक ठेकेदारी. आपल्याकडे आनंद यादवांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ज्या क्लेशकारक घटना घडल्या त्या आपणास माहिती आहेत. कुमार केतकर यांच्यासारख्या विचारवंत कृतिशील संपादकांवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचे करते करवते मोकाट फिरत राहिले हे आपण पाहिलंय. याच असहिष्णू वृत्तीने बळी घेतला आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा. दाभोलकर हेही साहित्यिक, साधनाचे संपादक, अनेक पुस्तकांचे लेखक. ही असहिष्णुता जगभर वाढत चालली आहे आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. दाभोलकर ते मुरुगन किती जणांचे आवाज बंद करणार आहोत आपण? लेखक कलावंतांचे आवाज बंद करणं ही उद्याच्या धोक्याची चाहूल आहे का? आणि आपल्यासोबत ही चर्चा करण्यासाठी आहेत नामवंत पाहुणे. स्टुडिओत माझ्यासोबत आहेत प्रख्यात व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे. पुण्यातून माझ्यासोबत आहेत मेहता प्रकाशनाचे सुनील मेहता. आनंद यादवांचं वादग्रस्त पुस्तक संत सूर्य तुकाराम मेहता प्रकाशनानंच प्रकाशित केलं होतं. त्याचप्रमाणे तस्लिमा नसरीन यांची अनेक पुस्तकं देखील मेहतांनीच मराठीत आणली आहेत. तिथंच प्रख्यात कार्यकर्ते अनवर राजन आहेत आपल्यासोबत. त्याचप्रमाणे रानडे इन्स्टिट्यूट म्हणजे पुणे विद्यापीठात पत्रकारिता शिकवणारे प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट आहेत आपल्यासोबत. औरंगाबादमधून डॉक्टर दासू वैद्य आहेत आपल्यासोबत. दासू हे आहेत मराठीचे प्राध्यापक पण प्रख्यात कवी आहेत, गीतकार आहेत. केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असलेले प्रशांत पवार आहेत आपल्यासोबत नागपूरमधून. त्याचप्रमाणे अभिनेता ऋषिकेश जोशी आहे आपल्यासोबत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असणारे अभिनेते विजय पाटकर देखील आपल्यासोबत असणार आहेत. बाकी शून्य या कादंबरीमुळं मराठी वाचकांना ठाऊक असलेले कमलेश वालावलकर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत फोनवरून. तर सुरू करूया ही चर्चा. लेखक कलावंतांचे आवाज बंद करणं ही उद्याच्या धोक्याची चाहूल आहे का? मला सगळ्यात पहिल्यांदा जायचं आहे अनवर राजन यांच्याकडे. अनवर राजन पुण्यामध्ये आहेत. अनवर राजन, गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या घटना सुरू आहेत, म्हणजे भलेही पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो असेल किंवा इकडे पेरुमल मुरुगन असेल, या सगळ्या संदर्भामध्ये एकूण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच वारंवार होतोय. एकीकडे जागतिकीकरणानंतर अभिव्यक्त होण्याची माध्यमं वाढलेली आहेत. फेसबुक आहे, ट्विटर आहे, ब्लॉग्स आहेत, माध्यमं पुष्कळ आहेत, पण प्रत्यक्षामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मात्र त्याचा संकोच होतोय आणि ही अतिशय धोक्याची घटना आहे, धोक्याची चाहूल आहे असं मानलं जातं आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्याला पुरोगामी परंपरा आहे असं आपण नेहमी म्हणत असतो, तिथंसुद्धा ज्या प्रकारच्या घटना अलीकडच्या काळामध्ये घडत आहेत, एलिझाबेथ एकादशीच्या अनुषंगानं जी चर्चा झाली, टीका झाली, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, या प्रकारच्या ज्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता आहात आणि आपल्यासमोर आता नक्की कसं आव्हान आहे, काय म्हणणं आहे तुमचं? समोर जे मुख्य आव्हान आहे ते आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे की नाही
याची शंका यावी. ज्यांना काही लिहायचं आहे आणि ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंय त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार अपुरं पडतंय, तर दुसऱ्या बाजूला ज्याला काही ऑब्जेक्शन घ्यायचे, ज्याला काही तक्रार करायची, ज्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत, त्यांना खात्री वाटत नाही की आपण जर काही तक्रार केली की त्याची दखल घेतली जाईल का. जो बलदंड असेल, जो बलदंड लिहिणारा असेल किंवा त्याला तक्रार करणार असेल त्याचं फावतो. ही उद्याची नाही, आजची नाही, तर कालची पण गोष्ट आहे. गेली अनेक वर्ष हे चाललेलं आहे की काही लोकांनी वाटेल ते लिहावं, त्या बाबतीत काही होत नाही. म्हणजे कायदेशीर तरतुदी आहे आपल्याकडे तक्रार करायची, आपल्याकडे संविधानामध्ये पण आहे, सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन सिव्हिल सूट करू शकतो आपण, त्याचं काही होत नाही. अनेक आपल्याकडे वृत्तपत्र आहे की जे संपादक अतिशय भडक भाषेमध्ये अग्रलेख लिहितात, बातम्यामध्ये भडकपणा आणतात आणि त्याच्या विरोधी तक्रार आहे, पण त्याचं काही होत नाही. कोर्टामध्ये हजर व्हायला 2-2, 3-3 वर्ष लागतात आणि दुसऱ्या बाजूला जे काही लोक लिहित आहेत आणि त्याला जर काही दबाव येतोय तर त्याला ही खात्री वाटत नाही की आपल्याला सरकारचं प्रोटेक्शन मिळेल. पेरुमलच्या बाबतीत हेच झालेलं आहे की त्यांनी जर तक्रार केली असती की माझ्यावरती असा दबाव येतोय, मला संरक्षण पाहिजे आहे, तुम्हीच सांगितलं की प्रशासन ढिम्म तिथे होतं, तर प्रशासन अस्तित्वात आहे की नाही. आणि कायद्याचं राज्य जर अस्तित्वात राहिलं नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त कायद्यावर राहील. आपल्याकडे जी व्यवस्था आहे, सेन्सर बोर्ड सारखी व्यवस्था आहे, कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहे की जर त्या तुम्हाला पसंत नसेल तर त्याच्या विरोधात तुम्ही तक्रार करू शकता. व्यक्तिगत जर तुमची काही अब्रू नुकसानी झाली असेल तर नुकसान भरपाई करू शकता. धार्मिक किंवा भाषिक धर्मात दुखावले असेल तर कोर्टामध्ये जाऊ शकता. पण कोर्टामध्ये देखील लोकांना खात्री वाटत नाही की आपल्याला न्याय मिळेल. तर मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे की नाही, पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था या संदर्भामध्ये अतिशय हतबल झालेली आहे, प्रभाव शून्य झालेली आहे असं दिसतंय. हे मला याच्यामध्ये सांगायचंय. तर कायद्याचं राज्य आहे असा विश्वास लिहिणाऱ्याला, असा विश्वास काही लिहिणं पसंत नसलेल्या लोकांना निर्माण होईल अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल, ज्याला आपण म्हणतो की लोकशाही. तर लोकशाहीचा अर्थ वाटेल तसं लोकांनी वागावं असं नाही. कायदा हातात घेण्याची जी प्रवृत्ती आहे आणि विशेषतः धर्माच्या नावाने, मग हिंदुत्ववादी असेल किंवा जमाते इस्लामीचे असतील किंवा मुस्लिम धर्मांध असतील किंवा अगदी ख्रिश्चन देखील यासाठी, तर ते ज्या पद्धतीने हल्लेखोरी करतात आणि दंगेखोरी करतात त्याला कोणीही काही आपला पायबंद घालू शकतो असं दिसत नाही आणि असा प्रयत्न होत नाही. तस्लिमा नसरीन किंवा सलमान अगदी अनवर राजन तुमचा मुद्दा पोहोचला. आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायची आहे. मी येणारच आहे तुमच्याकडे. कमलेश वालावलकर आहेत आपल्यासोबत फोनवरून. कमलेश वालावलकर हे बाकी शून्य या कादंबरीचे लेखक आहेत. कमलेश वालावलकर, तुम्ही ही चर्चा काही प्रमाणामध्ये ऐकली असेल. मला एक सांगा, जेव्हा बाकी शून्य नावाची तुमची कादंबरी झाली प्रकाशित तेव्हा अनेक प्रकारची चर्चा त्यावेळी झाली, कारण लैंगिकदृष्ट्या बोलणारी अतिशय धीट अशी ही कादंबरी होती. चर्चा अशी झाली की या प्रकारचा असांस्कृतिक लेखन करण्याचा अधिकार लेखकाला असावा का. या प्रकारचं अनेक ठिकाणी अनेक वेळा अश्लील किंवा असभ्य अशा प्रकारे सुद्धा टीका झाली. तुम्ही या सगळ्या कालखंडामध्ये लेखक म्हणून काय प्रकारे अनुभव घेतले, काय सांगाल तुम्ही? नाही, टीका झाली हे बरोबर आहे संजय. आणखीन काही लोक चांगलेही बोलले, काही लोक खूप वाईट बोलले, बऱ्याच लोकांनी जोडला. पण माझ्या बाबतीत जे घडलं ते सुदैवाने त्या कायद्याच्या मर्यादेत आणि जी काही सभ्यतेची मर्यादा असते त्यामध्ये घडलं. तो साहित्य व्यवहाराचा एक भाग आहे. त्याप्रमाणे मला राहायचा अधिकार आहे, त्याप्रमाणे माझ्या लिखाणावरती आक्षेप नोंदवण्याचा वाचकांनाही अधिकार आहे, माणसाला आहे. त्यामुळे मला अशा प्रकारचा कुठलाही विदारक किंवा दहशतवादीवर आपण ज्याला म्हणू तसा अनुभव कुठला आला नाही. एकूण जो व्यवहार त्या हिशोबात त्या गोष्टी घडल्यामुळे दॅट इज ओके. म्हणजे ठीक आहे ना, ते त्याला काही फरक पडत नाही. अडचण कुठे होते तर झुंडशाही किंवा जबरदस्तीने तुमच्या माथ्यावरती कोणी आपली मतं लावण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तिथे अडचण सुरू होते. अदरवाईज ज्याप्रमाणे मला माझी मतं मांडण्याचा किंवा लिहायचा अधिकार आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण म्हणतो, राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, त्याचप्रमाणे
दुसरा जो माणूस आहे त्याला ते पटत नसेल तर त्याच्याविषयी आक्षेप नोंदवण्याचा, निषेध करण्याचाही अधिकार आहे. फक्त तो अधिकार संसदीय मार्गाने लोकशाही पद्धतीनं तो व्यक्त झाला पाहिजे. हा साधा सोपा त्यातला हिशोब आहे तो, आणि माझ्या बाबतीत सुदैवान तसं झालं. बरोबर. कमलेश तुम्ही आमच्यासोबत राहा. मला तुमच्याकडे पुन्हा यायचं आहे. तुम्ही चर्चा पूर्णपणे ऐकत राहा.